नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन अपडेट पाहणार आहोत. एक टी-ईटीच्या संदर्भात आहे आणि एक शिक्षक भरतीच्या संदर्भात आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 23 नोव्हेंबरला टी-ई-टी ही एक्झाम घेतली आणि त्यानंतर जवळपास आता 1.5 महिना झाला, परंतु तरीसुद्धा त्याचं फायनल रिझल्ट लागलेला नाही. कारण की यामध्ये सुरुवातीला एक आन्सर की पब्लिश केली जाते, त्यामध्ये काही चुका असतील तर त्यात दुरुस्त करून नंतर पुढची फायनल आन्सर की पब्लिश केली जाते आणि नंतर ती फायनल आन्सर की आल्याच्या नंतर मात्र रिझल्ट डिक्लेअर केला जातो. तर याच्यामध्ये ह्या ज्या दोन प्रकारच्या आन्सर की आहे, अंतरिम आणि अंतिम. तर अंतरिम पहिली येते आणि त्यानंतरची असते ती अंतरिम. आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने सांगितलेलं आहे की जी पहिली आन्सर की होती अंतरिम, त्यामध्ये काही बदल केले. विद्यार्थ्यांनी ज्या क्वेश्चनवर आक्षेप घेतले त्यामध्ये थोडेफार चेंजेस करून आता अंतिम उत्तरसूची ही जाहीर केलेली आहे. आणि ह्या अंतिम उत्तरसूचीमध्ये जे आन्सर्स आहे यानुसार आता तुम्हाला घेतलेल्या आक्षेप जे क्वेश्चन होते त्यात बदल करून ही अंतिम उत्तरसूची जाहीर केलेली आहे. आणि यानंतर लगेचच तुमचा रिझल्ट तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुमचं लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे आज आहे याची उत्तरसूची त्यांनी जाहीर केलेली आहे. आणि फार फार तर तुम्हाला ही नवीन उत्तरसूची 22 जानेवारी 2026ला जाहीर केली. ही तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठी PDF आहे. तुम्हाला आता यामध्ये तुम्ही याआधी पहिली जी तुमची उत्तरसूची चेक केली असेल तर तेव्हा त्यामध्ये 1-2 मार्क्सचाच फरक त्यामध्ये तुम्हाला दिसून येईल. आता जवळपास ही 37 पानांची PDF आहे. सगळे सब्जेक्ट असल्यामुळे त्यात पेपर 1, 2, ABCD हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असल्यामुळे ह्या सर्व PDF ह्या मोठ्या आहेत. आता ही तुम्हाला रिझल्ट फार फार तर उद्या किंवा परवा ह्या 2 दिवसामध्ये रिझल्ट डिक्लेअर केला जाईल. आणि त्यानंतर मात्र कुणीही त्याच्यावरती आक्षेप घेऊ शकत नाही, कारण आक्षेप घेण्यासाठी यामध्ये मुदत देण्यात आली होती आणि त्यानुसारच ही उत्तरसूची त्यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे आता जे हे आन्सर आहेत हे फायनल आहे. यावरती आता डायरेक्टली तुमचा रिझल्ट डिक्लेअर होईल. मोजून 1 ते 2 दिवसामध्ये रिझल्ट यामध्ये तुम्हाला दिसून येईल. यानंतर आपली दुसरी अपडेट ती म्हणजे आहे शिक्षकांची पदभरती. आता शिक्षकांच्या पदभरतीला पवित्र पोर्टलवरनं कुठल्याही पदांची पदभरती म्हणजेच शिक्षकांच्या पदांची पदभरती होत असते. मग जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका किंवा कोणत्याही सरकारी आणि खाजगी शाळांमधली पदभरती ही पोर्टलच्या माध्यमातून होत असते संस्थेवरती. आता यामध्ये एक कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत पोर्टलवरचे उमेदवार उपलब्ध होत नाहीत किंवा जोपर्यंत कायमस्वरूपी उमेदवार त्या ठिकाणी भेटत नाहीत तोपर्यंत कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदभरतीला सुरुवात झालेली आहे आणि त्या संदर्भातला हा GR आहे. 1 जानेवारीला हा त्यांनी GR काढलेला आहे की अनुसूचित जमाती आणि अन्य ठिकाणी 1ली ते 5वीचा गट आणि 6वी ते 8वीचा गट या ठिकाणी शिक्षकांच्या पदभरतीला सुरुवात करायची आहे. आणि ही कायमस्वरूपी नाही तर तात्पुरत्या स्वरूपात तात्पुरत्या कालावधीसाठी मानधन तत्वावरती ही पदभरती असणार आहे, अशी त्यांनी जाहिरात ऑलरेडी काढली होती. आणि त्यामध्ये उमेदवारांना शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जी पवित्र पोर्टलवरती लागते तीच ह्या ठिकाणी सांगितलेली आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स, त्यानंतर समुपदेशन प्रक्रियासुद्धा होणार आहे. जसं पोर्टलवरती जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं तेव्हा जी प्रोसिजर आहे थोडक्यात टेट शिवाय, परंतु त्याच पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात आणि मानधन तत्वावरती सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन करूनच या ठिकाणी कंत्राटी स्वरूपाच्या पदभरतीला मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर आता शिक्षण विभागाने कंत्राटी स्वरूपात जी तात्पुरत्या स्वरूपामध्ये मानधन तत्वावरती पेसा क्षेत्रातील जी रिक्त पदे आहे ती भरण्याकरता उमेदवारांकडनं माहिती मागवलेली आहे आणि त्याच्या आधारावरती उमेदवारांची यादी बनवलेली आहे. यामध्ये जे उमेदवार, त्यांची यादी, त्यांचे विषय, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता मापन चाचणी काही विद्यार्थ्यांनी दिलेली असेल, कारण ते मुलं इकडे सुद्धा पात्र असतात. तर मग ती चाचणी त्यांनी दिलेली असेल तर त्यांचे मार्क्स आणि कोणत्या वर्षी म्हणजे 2022ला दिली, 2025ला जो 24-25ची दिली की 2017-18ची दिली, 3 अभियोग्यता मापन आणि बुद्धिमत्ता मापन व चाचणी झालेली आहे. तर 3पैकी कोणती चाचणी त्या मुलांनी दिली ते त्यांना नोंदवायचं होतं आणि हे सगळी PDF त्यांनी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. आता 1 तारखेच्या नंतर त्यांनी पुन्हा 8 तारखेला 2-3 दिवसापूर्वी पुन्हा एक नवीन परिपत्रक काढलं
आणि ही लिस्ट जी लावण्यात आली होती त्यांना कंत्राटी पद्धतीने नियुक्तीचे आदेश देण्यासाठीचं परिपत्रक काढलं आणि अशा प्रकारे कंत्राटी पद्धतीने ह्या विद्यार्थ्यांची लिस्ट लावली आणि त्यांचा कालावधी असणार आहे 11 महिन्यांचा. 9 जानेवारी 2026 पासून 30 एप्रिल 2026 पर्यंत. परंतु आता ह्या 1 वर्षाचा कालावधी आहे. परंतु या ठिकाणी झालेलं काय आहे की जून म्हणजे जे आर्थिक वर्ष आहे, आपलं शैक्षणिक वर्ष जे आहे ते एप्रिल महिन्यापर्यंत आहे. तर जानेवारीपासून 30 एप्रिल 2026 पर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांची पदभरती होणार आहे आणि गरज असेल तर हे म्हणजे कालावधी 11 महिन्यांचा आहे. परंतु 4 महिने या विद्यार्थ्यांना कामावरती ठेवलं जाईल आणि यापुढचा डिसिजन मात्र हा त्या वेळेस त्या जिल्हा स्तरावरती घेतला जाईल. कारण त्यानंतर मात्र या क्षेत्रातील जे कायमस्वरूपी पदभरती आहे त्या विद्यार्थ्यांची जॉईनिंग म्हणजे निवड प्रक्रिया जर त्या ठिकाणी पूर्ण होत असेल तर ह्या विद्यार्थ्यांना रिलीफ केलं जाईल आणि जर ती प्रक्रिया जर लांबत असेल तर ह्या विद्यार्थ्यांना कंटिन्यू त्या ठिकाणी केलं जाईल. आणि त्या संदर्भात जी फायनल लिस्ट काढलेली आहे ती सुद्धा त्यांनी या ठिकाणी अपलोड केलेली आहे. 1ली ते 5वीच्या वर्गासाठी मानधन किती त्यांना दिलेलं आहे ते देखील लिहिलेलं आहे 20,000 या मानधन तत्वावरती. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये, आता पालघरमधील जे गावं आहेत त्यांची दिलेली आहे लिस्ट. आणि ही जी पदभरती आहे ती फक्त पेसा क्षेत्रच नाही तर नॉन पेसा क्षेत्राचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलेला आहे की नॉन पेसा क्षेत्रात सुद्धा शाळांवरती शिक्षकांची कमतरता भासत असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावरती इथे रिक्त पदांवरती नेमणूक केली जात आहे. खूप दिवसांपासून ही सुद्धा शिक्षक भरती पदं रिक्त आहेत आणि ती सुद्धा न्यायालयाच्या अधीन आहे आणि त्यामुळे ह्या प्रकारचे म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये बऱ्याच प्रकारची वेगवेगळी न्यायालयीन प्रकरणे यामध्ये दिसून येतात. अशा प्रकारे पेसा नॉन पेसा कंत्राटी शिक्षक पदभरती आणि TETचा रिझल्ट या संदर्भातल्या माहितीच्या सोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात.